नमस्कार, मी निवेदिता सराफ. पुण्यातल्या सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणपतीचा देखावा बावनकशी सराफ असा अशोक सराफच्या वेगवेगळ्या सिनेमातले संवाद, त्यांची गाणी, त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग या सगळ्यावरती आधारित असा उभा केलाय. या पूर्ण देखाव्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय राहुल भालेराव. खरोखरच मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी आहे. तुम्ही अशोक सराफांवरती असंच प्रेम केलं आणि त्याची सगळी ऊर्जा म्हणजे त्यांच्या प्रेक्षकांचं त्यांच्यावरचं प्रेम हेच आहे आणि म्हणूनच ते अजूनही अविरत काम करतायत. ह्या सगळ्याचं कारण तुम्ही त्यांचे चाहतेच आहात. मी या गणेशोत्सव मंडळाची आणि राहुल भालेराव यांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. मोरया मोरया मी बाळतान्हे तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. सुस्वागतम. सोमवारपेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ सर्व श्री गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ गौरवशाली 86व्या वर्षात दमदार पदार्पण करीत आहे. मंगल मूर्ती श्री गणराय, छत्रपती श्री शिवराय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढे नतमस्तक होऊन यावर्षी सादर करत आहोत महाराष्ट्रातील महानायकाचा महाआनंददायी महामनोरंजक महादेखावा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, अर्थात बावनकशी सराफ. बावनकशी सराफ. बावनकशी सराफ. अशोक सराफ म्हणजे मराठी रंगभूमीला चित्रनगरीला पडलेलं सुवर्ण स्वप्न. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळालेला आहे. सराफाकडील सोन्यामुळे जसा माणूस झळाळून उठतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्यरूपी दागिना सातत्याने 3 पिढ्या आपल्यातील प्रत्येकाला अशोक सराफ यांनी दिलाय. तरी पण त्यांना फक्त विनोदी अभिनेता म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. इतक्या विविधरंगी भूमिका 200हून अधिक मराठी चित्रपटात, 50हून अधिक हिंदी चित्रपटात, नाटकात आणि TV सिरियलमध्ये त्यांनी केलेल्या आहेत. अहो 55 वर्षांहून अधिक काळ नाट्यसृष्टीत, सिनेसृष्टीत शेकडो गोष्टी बदलत गेल्या, पण एका नावाचा झेंडा सर्वोच्च स्थानी कायम फडकत आहे आणि तो राहील. ते नाव म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफांच्या कारकिर्दीचा वेध देखाव्याच्या माध्यमातून घेणं म्हणजे पोस्ट कार्डवर ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. त्यामुळे देखाव्यात थोड्याफार गोष्टी येणार आणि खूप काही शिल्लक राहणार आहे. किंबहुना त्यांच्यासारख्या अभिनयाची नक्कल करणं हेही कृत्रिमपणाचं ठरेल. मग हा देखावा आहे तरी काय? तर हा आहे कृतज्ञतेचा अशोकोत्सव बावनकशी सराफ. तुम्ही अशोक सराफांचा देखावा करताय ना? हो तर करतोय की. मग अशोक मामा कोण होणार आहे? कोण म्हणजे काय? मीच करणार आहे. विक्की व्याख्यानी वक्कू. अरे तू आणि अशोक मामा म्हणजे आम्हा सगळ्यांना तू मामा बनवणार तर. हे बघ, तू अशोक सराफ तर मी नाना पाटेकर आहे. नाही तसं नाही. अरे तुला अशोक सराफ म्हणणं म्हणजे शेंगदाण्याला बदाम म्हणण्यासारखं आहे. नाही मला ते मान्य आहे. आता मला माहिती आहे की त्यांच्या नखाची सर मला येणार नाही, पण आमची भावना प्रामाणिक आहे. त्यामुळे रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे, जसा एखाद्या खेळात लुटूपुटीचा राजा असतो तसं पुढील 10-12 मिनिटं मला मामा समजा. कंप्लीट. बर ठीक आहे. पण आता खेळ चालू करा. आणि लक्षात घ्या, या खेळात मनोरंजन झालं पाहिजे, डान्स झाला पाहिजे. होणार तर नक्की होणार. वा काय रे कोंबडीच्या किती कोंबड्या वरलोड भरल्यात रे. बघ बघ कशा वरडत्यात बघ. क्या करेगा हवालदार? तुला कॅनकाट करते कोंबडी वरडताय. कशी घुस
एवढा ओरलोड त्यांच्यावर टाकल्यावर सकतील का द्या? यांच्याकडे काय ध्यान देते हवालदार? आज ना उद्या मरनेवालाच आहे वो. नाही तसा तू भी आज ना उद्या मरनेवालाच आहे, पण म्हणून तुला आजच खड्डे में गाडला तर चलेगा क्या रे तुझी भोपळ्या? कोंबडी लोग का अलग पड़ता है, माणूस लोग का अलग पड़ता है हवालदार. अबे उस्मान, 2 अच्छा गुबगुबीत कोंबडी निकाल के दे दे साहब को. 757 बोलता है. इतिहास वाचा है करे तरबूजा. एक बार माफ करो, भूल हो गई. भूल भी हमारे साहब को बताओ. आईला सकट जब्त करता है कोंबड्या के सकट, फिर तुम्हारा डोळा उघडेगा. समझ गया? नहीं समझे? जाओ फिर, जाओ अंदर. अक्खा ट्रकच डालता है रूम के अंदर. एवढे 1 2 3 4 मगाशी उडेल त्या 2 एवढ्या कोंबड्या आणल्याच कुठनं? हप्त्याला आणल्या. हप्त्या. अरे काय भारी पिक्चर आहे राव. एकच नंबर. दादांचं काम तर लय भारी आहे. नाही ते नेहमीप्रमाणे आहे. पण दादांच्या बरोबरचा तो दुसरा हवालदार, अरे त्यांनी पण लय सॉलिड काम केलंय. अयो अरे त्यो बघे, तो हवालदार बघे, तो सिनेमात काम केलेला तो बघ. अरे येडाय का काय? तो सिनेमातला हवालदार स्वतःचा पिक्चर पाहिला थिएटर मध्ये कशाला येईल? हो मला सांगा ना, तुम्हीच आहे का ते हवालदार? मैंनेच काम किया 1857 हफ्ते पे कोंबडी भी लाया. अरे म्हणजे तो कोंबडी चोर. अब मी सराफ 1857. तुम्ही सराफ आणि मग मी हिरेवाला. अहो माझं आडनाव सराफ, अशोक सराफ चा मारी. नाही मला काय वाटतं, मला वाटतं तुमचं नाव आहे ना अशोक कोंबडे हवं होतं. अशोक कोंबडे. कोंबड्या लय भारी पळवले राहो. हे मी काय म्हणतो, तुम्ही एकदा आवाज काढून दाखवणार आहो. कुकुच्चकू कुकुच्चकू. काढा की काढा की काढा की. कुकुक चुकुक चुकुक कुकुक चुकुक कुकुक कुकुक चुकुक कुकुक. पांडू हवालदारमुळे अशोक सराफ नावाचा नट लोकांना आवडू लागला होता. कामं मिळू लागली होती. बँकेतली नोकरी सांभाळत नाटकाचे दौरे आणि शूटिंग सुरू असायची. अशोक सराफ आणि मेडिकल लिव्ह हे अगदी समीकरणच झालं होतं. अहो आजारी असल्याची बनवाबनवी करत डॉक्टर रांगणेकरांकडून सर्टिफिकेट घ्यायचं आणि बँकेत द्यायचं, असं सगळं सुरू होतं. या सराफ सर, आता काय नवीन? अहो कोल्हापूरला शूटिंग आहे. आजारपणाचं सर्टिफिकेट हवं असेल तुम्हाला? हो तर द्या ना. आता आपलं जे तापाने आजारी वगैरे नेहमीसारखं. हो, तुमचं शूटिंग आणि नाटकाच्या दौऱ्यासाठी आजारपणाची जी काय सर्टिफिकेट आहेत ना, त्यातले सगळे आजार संपलेले आहेत. बघा एखादं डेंगू बिंगूचं द्या. डिसेंट्री झाली, डोकेदुखी झाली, पोटदुखी झाली, हाडांचे सगळे विकार सुद्धा झालेत. म्हणजे सर्व आजार कागदोपत्री झाले. असं कसं? आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे. जो शिल्लक आजार असेल त्याचं सर्टिफिकेट देऊन टाका. फक्त मॅटर्निटी लिव्ह म्हणजे बाळंतपणाची रजा तेवढी राहिलेली आहे. त्याचं देऊ का सर्टिफिकेट? अरे वा, आता डॉक्टर जोक करायला लागले. अशोक सराफ खोट्या राजाकडून शूटिंग करतात ही बातमी हितशत्रूंना लागली आणि त्यांनी त्यांचा खरा डॉक्टर तपासणीसाठी घरी पाठवला. तेव्हा त्यांच्या बहिणीने अहो अशोक कोल्हापूरला शूटिंगला गेला आहे असं कौतुकानं सांगितलं. शेवटी फारच ओढाताण झाल्यामुळं त्यांनी बँकेची नोकरी सोडली. गोपीनाथ सावकार म्हणजे अशोक सराफ यांचे मामा, फार मोठे दिग्दर्शक. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि रसिकांच्या आशीर्वादामुळे रुपेरी पडद्यावर घौडदौड सुरू होती. अभिनेत्री रंजनाबरोबर त्यांची जोडी विशेष गाजली. अग म्हशी तू मला कुठं नेशी, अग म्हशी तू मला कुठं नेशी, अशा लफड्यात उडी का तू घेतली. रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली. तुझ्या संग गाठ कशी बांधली, चुकी झाली माझी, चुकी झाली, चुकी झाली
झाली माझी चुकी झाली चुकी झाली माझी चुकी झाली चुकी झाली माझी चुकी झाली अशोक सराफांचं राजा गोसावींबरोबर डार्लिंग डार्लिंग हे नाटक जितकं रसिकांनी डोक्यावर घेतलं तितकंच वेगळ्या विषयावरील विजयाबाई मेहता यांनी दिग्दर्शित केलेलं हमीदाबाईची कोठी हे नाटक देखील लोकांना आवडलं. त्या नाटकाच्या वेळेस एक प्रसंग त्यांच्या जीवावरच बेतलेला होता. अरे हे नाटकवाले नाटकातले काही सीन बसून करतायत. आम्हाला नाटक दिसत नाहीये. नाटकातले काही प्रसंग बैठकीचे आहेत, त्यामुळे उभं राहू शकणार नाही. आम्हाला नाटक दिसल्यानंतर उपयोग काय त्याचा? अरे राम राम गंगाराम मधल्या महमद्याला अशोक सराफला आम्हाला बघायचं राव. अशोक सराफ म्हणजे लोक्का दादाचं काम करणार तो. होय, लय रडारडीचं काम केलंय त्याने ह्याच्यात. आपला मामदा दलिंदर झाला रे. उभा करा त्याला. उभा करा. ते जमणार नाही. फोडा यांना, लई माज आला यांना. फोडा त्यांना. अशोक, नाना, तू जीवावर उदारून माझे प्राण वाचवलेच रे. अरे तू आमच्या आयुष्यातला आनंदाचा झाड आहेस रे. या हास्याच्या अशोक वृक्षाच्या सावलीत हजारो लाखो लोक स्वतःचं दुःख विसरतात. मी तुला काहीही होऊ दिलं नसतं. चल आता बाकीच्या कलाकारांना आणतो. नाना पाटेकरांसारखा मित्र अशोक सराफांना मिळाला. ती कविता आहे ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, असे खूप मित्र त्यांना मिळाले. सचिन, महेश आणि लक्षा सगळे मित्र धडाकेबाज, बनवाबनवी फक्त पडद्यावर. त्यामुळं हास्याचा थरथराट होऊन मनोरंजनाचा धूमधडाका सुरू झाला. माने निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला. वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला? हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा तुमचा नवरा कसा तोंडवड करून बोलतोय. निघतोय ना. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. 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 साडी अशी नेसू निघाला वरी हसू. जगा जसे हवे या तसे तसे तसे. भीती वाट मला कुठेतरी फरी. तो मरे या दोन्ही याची रीत. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. अश्विनी ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. ये ना प्रिये तू ये ना प्रिये. मी तर प्रेम दिवाणा रसीला बे प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दिवाणा रसीला बे प्यार जरासा नशीला. चार 8 दिवस राहा माझा ऐका. तुमच्यासारख्याचा पाहुणचार करण्यानं माझी इज्जत वाढणार आहे. हो डॅडी, ह्यांची इज्जत वाढवूया. हा सांगा. जाऊया. ठीक आहे, चला. येताय मग तुम्ही तुमच्या फिएटनं आणि मी माझ्या गाडीनं. अरे माझ्यासारख्या नवकोट नारायणाचा मुलगा तू
यांच्यासारख्या अतिसामान्य माणसाच्या घरी किरकोळ कामासाठी नोकरीला राहिलास. अरे 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 अरे, तुझा बाप म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते. 7 जन्मीचं पाप केलं तेव्हा तुझा बाप झालो असं मला वाटतं. यश आणि प्रसिद्धी आपल्याला दिसते, पण त्यामागे प्रचंड मेहनत आहे. असं 4 दिवस सलग 17-18 तास शूटिंग करून कोल्हापूरहून मुंबईला परतणाऱ्या अशोक सराफ यांच्या कारला भीषण अपघात झाला. हॅलो, अजय सरपोतदार ना? हा, मीच बोलतोय. एक धक्कादायक बातमी आहे. हा, आपल्या अशोक सराफांचा ॲक्सिडेंट झालाय. काय सांगताय? ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय. काय काय सांगताय काय तुम्ही? हे कधी आणि कसं झालं? नाही, माहीत नाही. बेशुद्ध अवस्थेत त्यांना ससूनमध्ये आणलंय, तेव्हा एका पत्रकाराने ओळखलं. हो. मानेच्या हाडाला दुखापत झालेली आहे. हे बघा, मी ताबडतोब येतोय. मानेच्या हाडाला दुखापत. हा, संचेती. हे बघा, आम्हाला त्यांना ताबडतोब संचेतीला हलवायचं आहे. त्या जीवघेण्या अपघातानंतर अशोक सराफ पुन्हा उभे राहतील की नाही सांगता येत नव्हतं. मानेला फ्रॅक्चर, शूटिंग रद्द, संचेतीमध्ये ऑपरेशन आणि त्या दरम्यान आईचं देहावसन. आईला खांदा देण्याचं मुलाचं कर्तव्य सुद्धा ते करू शकले नाहीत, याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली. पण शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. विलक्षण जिद्दीच्या जोरावर ते पुन्हा उभे राहिले. मामला पोरींचा या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि एका पोरीच्या म्हणजेच निवेदिता जोशींच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाचा अंकुर फुलतोय ही जाणीव त्यांना झाली. माझ्यापेक्षा चांगला मुलगा तिला मिळू शकेल असं त्यांना वाटत होतं. पण सचिन, लक्षा अशा मित्रांची फौज निवेदिता जोशींच्या पार्टीत गेल्यामुळे अखेरीस त्यांचा विरोध मावळला आणि हृदयी वसंत फुलला. फक्त विनोदी कलाकार म्हणून लेबल लागणं हे अशोक सराफांच्या आतल्या कलाकाराला मान्य नव्हतं. म्हणून अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि तुम्हाला सुद्धा त्या आवडल्या. खरा वारसदार, भस्म, बहुरूपी, अनपेक्षित आणि विक्रम गोखले यांच्याबरोबर केलेला वजीर. टेक्सटाईल मिलचे युनियन लीडर. परकीय चलनाची व्यवस्था केली आहे मी साहेब. बस त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनची फक्त वाट पाहतोय बातमीची. ती बातमी आली रे आली की ताबडतोब गाडगिळांचं वर्तमानपत्र आहेच. गाडी तयार आहे? जी. स्त्री शक्ती संघटनेच्या लोकांना कळवलंय आपण येत आहे म्हणून. शानबाग बाईंना कळवा.
साहेब स्त्री शक्ती संघटनेचाच वार्ता. शानबागबाईंना कळवा आम्ही येतोय म्हणून. त्या बलात्कार झालेल्या कमल जुवेकरचं काय झालं? साहेब ते मी आपल्याला गाडीमध्ये जाता जाता स्त्री शक्ती संघटनेचा वर्धापन दिन आज आहे ना? जी. पण साहेब त्या विषयाच्या संदर्भात मी भाषणामध्ये सगळी तयारी केली आहे. भाषणाची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम, भाषण तयार आहे. साहेब कमल जुवेकरचा कुठे विषय निघाला तर मी सांभाळून घेईन साहेब. तुम्ही सांभाळून घेणार? जी. कधी कधी आम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला कडेवर सुद्धा घ्याल पुरुषोत्तम. साहेब आता आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला 6:30ला हजर राहायचं. तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम. तिसरे सचिव कोण आहेत? त्यांना पाठवून द्या. तुम्ही लॉंग लिव्ह वर जा पुरुषोत्तम. रंगभूमी हे प्रत्येक कलाकाराचं पहिलं प्रेम. सर्वजण अशोक सराफांना प्रेमानं मामा म्हणतात, पण त्यांना उभं केलं त्यांच्या मामांनी, म्हणजेच गोपीनाथ सावकारांनी. ययाती आणि देवयानी या संगीत नाटकातनं सुरू झालेला प्रवास डार्लिंग डार्लिंग म्हणत व्हॅक्यूम क्लीनर पर्यंत आलाय. अशोक सराफांच्या रूपानं प्रत्येक मध्यमवर्गीय माणसानं, प्रत्येक गावातल्या माणसानं स्वतःला रुपेरी पडद्यावर पाहिलंय. अशोक सराफांनी जे काम केलं ते अतिशय गंभीर आणि प्रामाणिकपणाने. त्यांची वाटचाल अतिशय स्फूर्तिदायी आहे. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना क्षणभर दिलासा वाटतो ते अशोक सराफांकडे पाहून. असाध्य रोगाने अंथरुणावर खिळून असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं ते अशोक सराफांकडे पाहून. अशी लोकप्रियता मिळावी आणि लोकांच्या मनावर अधिराज्य करावं असं तरुण कलाकारांना वाटतं ते अशोक सराफांकडे पाहून. दिसण्यातील सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य आणि अभिनयाची ताकद महत्वाची हे प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं ते अशोक सराफांकडे पाहून. आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सर्वजण ज्यांच्यावर दिलखुलास प्रेम करतात त्या महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना मानाचा मुजरा. आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल. आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा, दिग्दर्शकाला आवडते की नाही काही माहीत नाही, पण जे काही आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे. हा नेहमी दृष्टिकोन असावा आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला सतत. कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही नाही आला तर आम्ही काय करायचं? आम्ही घरीच. म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार. तुमचे हे उपकार मी कधी फेडेन मला काय माहीत नाही, पण किंबहुना मी फेडू पण शकणार नाही. पण माझ्या मनात, माझ्या हृदयात हे तुमचं प्रेम सतत राहील याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. माझा हा सत्कार तुम्ही केलात, मला एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी तुम्ही गौरव केलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नवरा माझा नवसाचा भाग 2 पाहायला थिएटरमध्ये नक्की या 20 सप्टेंबर पासून. वाहा विही विही जा. बावन कशी सराफ. देखाव्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती राहुल भालेराव. कृपया आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवावा. सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ. विश्वस्त समिती अध्यक्ष श्री कैलाश उर्फ बबलू पाठक. उत्सव समिती अध्यक्ष श्री विजय परोळ. देखाव्याची संकल्पना आणि सजावट मंडळाचे सर्व क्रियाशील कार्यकर्ते. धन्यवाद. Hare Hare, Moria Hare, Bappa Moria Hare, Moria Hare.
आज या ठिकाणी आपण नाटक वगैरे बघितलं जे अशोक सराफ यांच्या जीवनशैलीवरती पूर्ण त्यांचा जो प्रवास होता त्याच्यावरती अवलंबून म्हणजे आधारित होतं आणि खूप अचूक पद्धतीने सगळ्या ऍक्टर्सनी खूप चांगली ऍक्टिंग केली आणि डान्स परफॉर्मन्स सुद्धा खूप बेस्ट होता. इट वॉज लाईक अ ट्रीट फॉर आवर आईज. सो म्हणजे आपण कधी कधी पैसे देऊन तिकीट घेऊन नाटक बघायला जातो पण आपल्याला फ्रीमध्ये एवढं चांगलं आपल्या आईजला ट्रीट भेटते आपल्या डोळ्यांना. हे खूप चांगलं कला प्रदर्शन होतं आणि खूप छान वाटलं पाहून. सगळं साऊंड सिस्टीम स्क्रीन क्राऊड कुठेही काही प्रॉब्लेम झाला नाही. सगळं अचूक होतं आणि खूप बेस्ट होतं. सो आय थिंक सगळ्यांनी आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की कशा प्रकारे कलाकृतीचं प्रसारण होतं इथं. मला एक म्हणायचंय की आता अभिनेता अशोक सराफ हे यांच्याबद्दल आम्ही जो मंडळाने गौरवपूर्ण त्यांच्या जीवनावरती आधारित देखावा केलेला आहे त्याबद्दल मंडळाबद्दल काय आपली प्रतिक्रिया असेल तर ती द्या. ऑब्व्हियसली कारण काहीतरी पहिल्यांदा मी असं म्हणेल की काहीतरी वेगळं बघायला मिळालं कारण दरवर्षी सारखेच विषय रिपीट होतात प्रत्येक मंडळात है ना. सो यावर्षी काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि आपण नक्कीच अनुभव घेतला पाहिजे या गोष्टीचा. कारण एक अभिनेता जो आपल्या महाराष्ट्रातून बिलॉंग करतो त्यांनी एवढं खडतर प्रवासातून एवढं नाव कमवलंय आणि त्यांची जर का जर्नी आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय तेही एवढ्या उत्तम रीतीने. सो हा खूप चांगला प्रयास आहे प्रयत्न आहे आणि खूप छान वाटलं पाहून. आम्ही खूप सारे नाटक बघितले अक्षरशः आम्ही आज 5 दिवस झालं बघतो आम्ही 5 दिवस झालं पुण्यामध्ये फिरतो तर आजचं नाटक मला खूप बेस्ट वाटलं. खूप छान होतं. ऍक्टर अशी ऍक्टिंग केली की म्हणजे कॅरेक्टर असं की नाव ठेवू शकत नाही की इथं छान नव्हतं तिथं होतं पण हे सगळ्यापेक्षा बेस्ट होतं. काहीतरी नवीन भेटलं आणि काहीतरी नवीन शिकायला भेटलं तर आम्ही खूप म्हणजे आज काय म्हणतात खूप खुश आहोत हे नाटक बघून आणि थँक्यू. धन्यवाद.